पुढं माऊली म्हणतायत, तैसिया पंडू कुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्णा जवळा, जो कृपावशे अवलीळा रक्षिला आता. अर्थात अशा व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण शोभत होता. तो आता आपल्या कृपाने त्याचे सहज रक्षण करील. एखाद्या माणसाला साप चावलाय आणि साप चावल्यावर त्याचं रक्षण करण्यासाठी एखादा गारुडी आलाय. बघा, एखाद्या माणसाला साप चावला तर आपलं मन कळवळ्यानं व्यथित होतं की अरे साप चावलाय, आता याचं काय होईल. पण एक चांगला गारुडी लगेच तिथं आला की आपण थोडे निश्चिंत होऊ जातो. माऊलींची तीच भावना आहे इथं. बघा, एखाद्या माणसाला काहीतरी मोठा अपघात झालाय किंवा काहीतरी झालंय, ते झाल्याबरोबर त्याला योग्य अशा डॉक्टरकडे आपण नेऊन सोडलो की आपणही निश्चिंत होतो. कारण आता आपलं कर्तव्य संपलं. भलेही तो आपलाच माणूस का असेना, आपल्या जीवाभावाचा का असेना. आपल्या घरातल्याच एखाद्या माणसाला एखादा काही अपघात झालाय किंवा आजार झालाय, एखादा अटॅक काही आलं, आपलं कर्तव्य काय आहे त्यावेळी? आपण व्यथित होतो, दुःखी होतो, भांबावून जातो, गोंधळून जातो. आपल्याला त्याची काळजी वाटायला लागते. माऊलींनाही तशीच काळजी वाटते अर्जुनाची. आपल्यालाही तशीच काळजी वाटत होती हे सगळं विवेचन ऐकताना. पण जेव्हा असा अर्जुन योग्य अशा भगवान कृष्ण परमात्म्याच्या समोर उभा आहे, जसा आपला पेशंट योग्य डॉक्टरकडे आपण नेलंय, चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलंय आणि डॉक्टरांनी सांगितले आता तुम्ही घाबरू नका, आता मी आहे. आणि त्या डॉक्टरची डिग्री वगैरे बघून, त्याच्या रिझल्टची टक्केवारी बघून आपल्याला थोडं समाधान वाटतं की आता काही भीती नाही. अगदी तसंच माऊलींना वाटतंय. अर्जुनाची अवस्था सांगताना अतिशय भयानक, भीषण, भयावह असं त्या अवस्थेचं वर्णन माऊलींनी केलं. पण लगेच त्या अवस्थेतून माऊली बाहेर येतात आणि श्रोत्यांनाही बाहेर काढतायत. म्हणून तो तैसिया पंडू कुमरा व्याकुळा, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला विष बाधा झाल्यानंतर एखादा गारुडी त्याच्याकडे धावत जावा, अगदी त्याप्रमाणे तैसिया पंडू कुमरा व्याकुळा, त्याप्रमाणे व्याकुळ झालेल्या पंडू कुमराला, पंडू कुमर म्हणजे पुन्हा अर्जुन, त्याप्रमाणे व्याकुळ झालेल्या, मोहानं व्याप्त झालेल्या अर्जुनाला मिरवतसे श्रीकृष्णाजवळा. तो श्रीकृष्णाच्या जवळचा आहे, श्रीकृष्णाच्या जवळचा आहे, हे तो मिरवणारा आहे. म्हणजे केवळ जवळ असणारा नाही. बघा, काही काही लोक जवळ असतात पण मिरवू शकत नाहीत. मोठ्या लोकांच्या जवळ असणारी काही लोक असतात पण ते बाकीच्यांना सांगू शकत नाहीत की मी यांच्या जवळ राहतो. मर्यादा असतात काही. पण अर्जुन कृष्णाच्या जवळ आहे हे तो मिरवतोय. कारण सगळ्यांना माहिती आहे की श्रीकृष्णाच्या सगळ्यात जवळचा अर्जुन आहे. आपली बहीण त्याला दिलेली आहे भगवान कृष्ण परमात्म्याने. आणखी याच्यापेक्षा काय प्रेम असू शकतं जास्त भगवान कृष्ण परमात्म्याचा अर्जुनावर. म्हणून मिरवतसे श्रीकृष्णाजवळा, श्रीकृष्णाच्या तो जवळचा आहे. तो कृपावशे अवलीळा रक्षिला आता. तो भगवान कृष्ण परमात्मा आपल्या कृपावशे, कृपेच्या आशीर्वादानं, कृपेनं अवलीळा रक्षिला आता. आता अशी कोणती तरी लीळा तो करेल, असं काहीतरी तो करेल की ज्या करण्यामुळं त्या अर्जुनाचं रक्षण होईल, अर्जुन मोहातून बाहेर येईल. आता कोणत्याही प्रकारची आम्हाला भीती नाही की अर्जुनाचा मोह बाजूला होईल. तो कृपावशे अवलीळा रक्षिला आता. म्हणून तो पार्थू मोहफणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणून या. अर्थात बघा, हा प्रकार लक्षात घेऊनच अर्जुनास मोहरूपी सर्प चावला असे मी म्हटले. आधी जे माऊलींनी म्हटलंय की अर्जुनाला महामोहे काळ सर्पे ग्रासीला तो, असं माऊलींनी म्हटले. तो ग्रासीला महामोहे काळ सर्पे, 70 क्रमांकाच्या ओवीच्या उत्तरार्धात माऊलींनी म्हटलं होतं तो ग्रासीला महामोहे काळ सर्पे. असं जे मी म्हणालो ते का म्हणालो, ते यामुळं म्हणालो असं माऊली म्हणतायत. म्हणून तो पार्थू, आणि म्हणून तो पार्थ म्हणजे अर्जुन मोह फणीग्रस्तू, मोहाच्या फणीनं ग्रस्त झालेला आहे. मोह म्हणजे त्याला झालेला आजार, फणी म्हणजे साप ज्याच्यातून चावतो त्याला उद्देशून फणी ग्रस्तू. मोहरूपी सापाच्या फण्यानं ग्रस्त झालेला तो अर्जुन, म्या म्हणितला हा हेतू जाणून या. आणि म्हणून मी अर्जुन मोहाच्या फणानं म्हणजे मोहाच्या सापानं ग्रस्त झालेला आहे, त्याच्या दंशानं ग्रस्त झालाय असं मी म्हणालो. का म्हणालो,
तर जसं सापाचा दंश झाल्याबरोबर गारुडी धावून येतो तसं अर्जुनाला मोहातून बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा धावून आलेले आहेत. या उद्देशानं मी असं म्हणालो असं माऊली म्हणतायत. इथं आपण थांबूयात. उद्या आपण ओवी क्रमांक 75 ते ओवी क्रमांक 83 हे लिहून घ्या आणि ग्रुपवर पण टाका. उद्या आपण ओवी क्रमांक 75 ते ओवी क्रमांक 83 घेऊयात. बाकी आता इथं आपण थांबूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. तर तुम्हाला